मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे नाशिक कर्मवीर काकासाहेब वाघ कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय पिंपळगाव बसवंत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुरस्कृत 2 दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्र नॅक ॲक्रेडिटेशन्स अँड न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 याच्या 2 दिवस चाललेल्या विचारमंथनाच्या समारोपाकडे आपण आलेलो आहोत आणि समारोपाचे पाहुणे आपल्या केटीच्या महाविद्यालयाचं साम्राज्य ज्यांच्या नेतृत्वाखाली उभं राहिलं असे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर व्ही बी गायकवाड सर. त्यांनी आतापर्यंत भारतातील अनेक विद्यापीठांचं नॅक पेअर टीम सदस्य म्हणून काम केलं आहे आणि त्या अनुषंगाने मूल्यमापन केलं आहे आणि मला वाटते त्यांच्या सूचना त्यांचे मार्गदर्शन हे फार आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचं असणार आहे आणि म्हणून हे जे आपलं सत्र आहे हे सत्र तुमच्या माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. दुसरी महत्त्वाची योग म्हणजे मला वाटते सर ह्या महिन्यामध्ये आपल्या 4 दशकाचं अध्यापनाचं काम करून सेवानिवृत्त होत आहेत. मला तर सरांचा परिचय इतका आहे, आम्ही तर घरचेच माणसं आहोत, पण बाहेरच्या राज्यातील जे सहकारी आलेत आमचे जे विद्यापीठातले विद्यार्थी आलेत प्राध्यापक आले त्यांना सांगायला अडचण नाही की महाराष्ट्र मानसाच्या मध्यरात्री फिरणारा सूर्य मी माझ्याच साठीनं माझा पेटण्याचा सोहळा रंगुणी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा असं असणारं व्यक्तिमत्व म्हणजे सर आहे. आणि मी एकदा नांदेडच्या एका छोट्याशा महाविद्यालयात गेलो होतो. त्या महाविद्यालयात त्यांनी मला विचारलं गायकवाड सरांचं आमच्या या कॉलेजला व्याख्यान झालं आहे म्हणजे वारे हाती माप चाले सज्जनाचे कीर्तिमुखी त्याचा नारायण इतकं कर्तृत्व सरांचं आहे. मला वाटते सुभाष धांडे सरांना मराठी खूप चांगल्या प्रकारे समजतं. सरांना असे कुठले पुरस्कार नाहीत जे सरांना मिळाले नाहीत की विद्यापीठाचा असेल महाराष्ट्र शासनाचा असेल असे ई गव्हर्नन्स सगळ्यात लेटेस्ट आपण जे आता मगापासून आपण चर्चा करतो ई गव्हर्नन्सची त्या अनुषंगाने सरांना तो पुरस्कार भेटलेला आहे. सरांनी जवळपास 17 विद्यार्थी सरांच्या हाताखाली PhD झाले. आदरणीय शुक्ला सरांनी सांगितलं की इन्व्हायरमेंटल सायन्स सरांचा स्पेशल विषय इन्व्हायरमेंटल केमिस्ट्री आहे आणि सरांचे 17 विद्यार्थ्यांनी PhD त्या विषयात केलेली आहे, केमिस्ट्रीमध्ये केली आहे. 2 विद्यार्थी करत आहेत आणि 5 विद्यार्थ्यांनी MPhil त्या ठिकाणी केले आहे. सर जी आपली निर्णायक बॉडी असते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ म्हणजे भारतातला अग्रगण्य 10 विद्यापीठामध्ये बनतो. ते 10 अग्रगण्य विद्यापीठामध्ये नाव आणण्यामध्ये सरांचा त्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. आम्ही सूक्ष्मपणे जाणतो आहोत. केटीचम महाविद्यालयाचा CGPA 3.79 इतका नेण्यामध्ये मला वाटतं एवढं मोठं काम आदरणीय सरांचं आहे. आमचं केटीचम महाविद्यालय सर तुम्ही पिंपळगाव आणि आमचा हा पट्टा बघितला एकदा केटीचम महाविद्यालयाचं साम्राज्य बघितल्यानंतर तुमच्या मनामध्ये जे ऑटोनॉमस किंवा ते डीम्ड युनिव्हर्सिटीचा भाग होता ते सगळं श्रेय आदरणीय सरांना या ठिकाणी जातं. आणि एवढं सगळं करून सर 4 दशकापासून आणि असं म्हणतात की एक वृक्ष जर खाली जर उभा राहिला त्या वृक्षाच्या पायामुळातून अनेक वडाचे पारंब्याचे अनेक हे होतात. मला वाटते आदरणीय दिलीप शिंदे सर या ठिकाणी साक्षीदार आहेत. शिंदे सर म्हणतात की मी ज्यांचं बोट धरून पुढे गेलो आहोत ते आदरणीय व्ही बी गायकवाड सर आहेत. आणि मला वाटते ही मोठी ओळख आपल्या एखाद्या शिष्याने आपल्याविषयी करून देणं ही सुद्धा फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून मी सन्माननीय प्राचार्य आदरणीय डॉक्टर दिलीप शिंदे सर यांना विनंती करतो की सन्माननीय प्राचार्य आदरणीय व्ही बी गायकवाड सर यांचा आपण यथोचित सन्मान आपल्या महाविद्यालयाच्या वतीनं या ठिकाणी करावा. आदरणीय दिलीप शिंदे सर. आदरणीय सुनील जोशी सर या ठिकाणी आलेत. मी दिलीप शिंदे सर यांना विनंती करतो की आपण आदरणीय जोशी सरांचं या ठिकाणी स्वागत करावं. ग्रंथभेट आणि पुष्प देऊन या ठिकाणी सन्माननीय प्राचार्य डॉक्टर दिलीप शिंदे सर सुनील जोशी सरांचं या ठिकाणी स्वागत करत आहेत. धन्यवाद सर. गेल्या 2 दिवसापासून आपल्यापैकी बरेच प्राध्यापक हे नवीन शैक्षणिक धोरणाविषयी नवीन मुद्दे त्यातले आव्हाने आपल्याला काय भूमिका निभवायची आहे त्या अनुषंगाने हे सगळी सांगोपांग चर्चा ऐकत आहेत. आणि तुमच्या मनामध्ये सुद्धा ह्या 2 दिवसामध्ये आपण काय शिकलो किंवा काय अनुभवलं हे सुद्धा मला वाटतं व्यक्त करणं फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मी सर्वप्रथम आदरणीय सुनील जोशी सर यांना विनंती करतो की आपण आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. ज्या व्यासपीठावरती
बुद्धिमान, प्रामाणिक, या सरकारने वापरलेला कर्मयोगी मी नाही वापरला. असे सगळे बसलेले असताना तिथे बोलायचं मला थोडी भीती वाटायला लागली. मी आडके सरांचा समारंभ निवृत्तीचा ऐकला होता. तुम्हाला वाक्य माहिती असेल की पिंपळगाव कॉलेजच्या मातीचा स्पर्श केला तो परिस्पर्श होतो आणि तिथून लाईफ बदलतं. आणि हे जिवंत उदाहरण म्हणजे मी आहे. ज्ञानोबा ढगे आमचे खूप चांगले मित्र आहेत. मला कळलं नाही ते असं का म्हणाले KTHM कॉलेजचे आर्किटेक्ट. अहो, हे पुणे विद्यापीठाचे आर्किटेक्ट आहेत. हे अनेकांचे संसार घडवणारे आर्किटेक्ट आहेत. अनेक शिक्षकांना घडवणारे आर्किटेक्ट आहेत. आपला माणूस काही वेळेला आपण खूप कमी इव्हॅल्युएट करतो, तसा आहे. ज्ञानोबांचा उद्देश तसा नव्हता, हे लक्षात घ्या. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अँड ॲक्रिडिटेशन हा विषय थोडा निराळा घेतला. त्याबद्दल कॉलेजचे आणि संयोजकांचे आभार मानतो. माननीय डॉक्टर VB गायकवाड सर, मला नेहमी बरोबर घेणारे डॉक्टर दिलीप शिंदे सर, धांडे सर. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीवर तर खूप चर्चासत्र झाले. मी पण थोडंसं त्यांच्यामध्ये होतो. पण तो ॲक्रिडिटेशनला धरून तो चालवला. निश्चितच हा सेमिनार खूप महत्त्वाचा आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पुढच्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये ॲक्रिडिटेशन हे इन्स्टिट्यूशनलचं तर आहेच, पण डिपार्टमेंटसाठी व्हॉलंटरी पण आहे. आणि मला असं वाटतं की ही संस्था ते व्हॉलंटरी न करता प्रत्येक डिपार्टमेंटचं करेन, असा माझा ठाम विश्वास आहे. मला एक वाक्य त्याच्यातलं फार आवडलं. आम्ही शिक्षक आहे, जातीचा किंवा पक्षाचा संबंध नाही, विद्यार्थी हाच माझा पक्ष आहे. देअर विल बी लाईट बट टाईट नॉर्म्स, दिस इज व्हेरी गुड थिंग. ही मला त्यातली आवडली. आणि स्कूल एज्युकेशनसाठी ज्या पद्धतीने ॲक्रिडिटेशन येणार आहे त्याच्यामध्ये त्यांनी गव्हर्मेंट, प्रायव्हेट या सगळ्यांना पॅरिटी ठेवली. दिस इज ऑल्सो वन गुड थिंग. हायर एज्युकेशनबद्दल सगळेच रेग्युलेटर्स एकत्र आणलेत आणि NAC विल बी डिफरंट फ्रॉम UGC असं केलं आहे. त्याच्यावरती अभ्यास मी पूर्ण नाही करू शकलो, किंवा त्याच्यातनं काय घडेल मला माहीत नाही. पण लिमिटेशनमध्ये माझ्या मनामध्ये आज पहिल्यांदा मी लिमिटेशन बोलतो आहे. इतक्या दिवस मी फक्त पॉलिसी काय सांगत होतो, कारण मी एवढा हुशार नाही की ते याच्या असं होईल करणार. पण मला प्रश्न पडला अंगणवाड्यांचं काय होणार आहे. चाइल्ड केअर म्हणून त्यांनी जी गोष्ट समोर आणलेली आहे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मलाही मान्य आहे ते भावनेचा जन्म आधी होतो आणि मग विचाराचा जन्म होतो. तर त्या चाइल्ड केअरमध्ये जी नंबरॉलॉजी आणलेली आहे किंवा अल्फाबेटिकली आणलेले आहेत, तर ते करत असताना त्या मुलांची भावना कशी जपली जाईल हा माझ्या मनामध्ये पहिला प्रश्न आला. अंगणवाडीसह म्हणजे हे दुसरं लिमिटेशन झालं. मी स्वतः ऐकत होतो 20,000 करोड रुपयेचं बजेट काढून ठेवलेलं आहे, पण मला तर काही कुठे दिसलं नाही बरं का. बजेटवर मी बोलणार नाही. 1.7% ऑफ GDP. 12.5 lakhs करोड. 12.5 lakhs करोड सर सांगतात. या बजेटमध्ये थोडीफार तरतूद दिसली. आणि डॉक्टर VB गायकवाडांशी मी आता शेवटचे 2 मिनटं घेतो. डॉक्टर VB गायकवाडांशी बोलताना त्यांनी खूप महत्त्वाचा एक मुद्दा उपस्थित केला होता. महाराष्ट्रामध्ये नॉन ग्रँड कल्चर आहे आणि काही ठिकाणी नाव आता घेऊ नये अकॅडमिक फोरमवर, एकाच प्रिमायसेसमध्ये 2-2, 3-3 ज्युनियर कॉलेजेस आहेत. त्याचं काय होणार आहे. अल्पावधीत मला इथे बोलवलं. काल सरांनी पण खूप प्रेमाने 2दा कॉल केला, ढगे सरांनी पण केला. मला इथे आपण संधी दिली, मी आपले मनापासून आभार मानतो. आयुष्यात थोडी संधी चुकली या संस्थेची सेवा करायची, पण पुढे मिळाले ते मी नक्की करेल. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्याच महाविद्यालयातील माजी विद्यार्थी जे दिल्ली येथे पोस्ट डॉक्टर करत आहेत, योगायोगानं 2 दिवसापासून ते आपलं हे सगळं उच्च शिक्षणाचं ऐकत आहेत. मी पोपट साळुंके सर यांना विनंती करतो, दिल्ली IITमध्ये पोस्ट डॉक करणारे पोपट साळुंके सर या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. नमस्कार. सर्वप्रथम उपस्थित मान्यवर आणि समोर प्राध्यापक आणि माझे मित्र, माझे नाव पोपट साळुंके. मी IIT दिल्ली येथून PhD केली आणि तिथे पोस्टडॉक करत होतो. आणि हे जे न्यू एज्युकेशन पॉलिसीबद्दल काही जी माहिती नव्हती
तर ती मी इथं आल्यानंतर मला माहिती झाली. याबद्दल जे कडलक सर आणि कुशारे सर यांनी मला सांगितलं की असं चर्चासत्र आहे आमच्या कॉलेजला, तर तुम्ही या. मी ते अटेंड केलं आणि ते मला बरेचशा काही गोष्टी होत्या त्या समजल्या. त्याच्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद. आणि मी 25 तारखेला माझं दुसरं पोस्टडॉक MIT येथे झालेलं आहे बोस्टन USA ला. तर मी तिथं रवाना होणार आहे. तर त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर प्राध्यापक आकाश आव्हाड सर आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील. धन्यवाद सर, मला बोलायला चान्स दिल्याबद्दल. मी आकाश आव्हाड, फिजिक्स डिपार्टमेंट, हेड ऑफ द फिजिक्स डिपार्टमेंट, साईखेडा कॉलेज. फार कमी वयातच माझ्याकडे चार्ज दिला आहे आणि इतक्या दिग्गज व्यक्तींबद्दल बोलायचं म्हटल्यावर म्हणजे अक्षरशः महाराष्ट्रातले नव्हे तर देशातले सर्व दिग्गज व्यक्ती माझ्यासमोर आहे आज. त्यांचा एक्सपिरियन्स एवढा आहे की तेवढं माझं एज पण नाही आहे. ओके, सो काही चुकलं असेल सॉरी त्याबद्दल. मेन मुद्दा असा होता की 2 दिवसाचं जे सेमिनार होतं त्या संदर्भात कॉलेजने मला पाठवलं होतं या ठिकाणी की ॲक्च्युली काय असतं NEP 2020 NAAC काय असेल. त्यासाठी मला जस्ट की काय नेमकी शैक्षणिक धोरण काय असतं, कशाबद्दल आहे, त्याबद्दल थोडीशी माहिती करून घेण्यासाठी मला पाठवलं होतं. सो 2 दिवसाच्या या गोष्टीमध्ये मी NEP 2020 आणि NAAC या दोन्ही गोष्टी मला बऱ्यापैकी समजायचा मी प्रयत्न केला आहे. त्यामध्ये पहिल्या दिवशी होते आपले पंडित विद्यासागर सर असतील, शुक्ला सर असतील, धांडगे सर असतील, विवेक गायकवाड सर असतील, शिंदे सर असतील, पाटील सर असेल किंवा बाकी सर्व स्टाफ असेल. प्रत्येकाकडून थोडी थोडी माहिती भेटली मला. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. नक्कीच मी माझ्या कॉलेजमध्ये बऱ्यापैकी सांगण्याचा प्रयत्न करेन. त्याबद्दल थँक्यू सर. त्यानंतर अभिन पोटे सर आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील. सर्वांना नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सर्वांना मी एकदा पुनश्च नमस्कार करतो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत आयोजित आज आपल्याकडे NAAC ॲक्रेडिटेशन अँड न्यू इकॉनॉमिक पॉलिसी 2020 या एका नवीन विषयाला सुरुवात होते आहेत. सांगायला खरं अभिमान वाटतो की आमचा जन्म 1986चा आणि त्या वर्षी 10+2+3+5 हा जो पॅटर्न आलेला, त्यानंतर पुन्हा 34-35 वर्षानंतर न्यू इकॉनॉमिक पॉलिसी येथे आहेत आणि आम्ही त्याचे पहिले बॅच आहोत. आम्ही ह्या संधीला सामोरं जात आहोत. आमच्यासोबत आमचे विद्यार्थीसुद्धा आता जाणार आहेत आणि खऱ्या अर्थाने जी काही आव्हानं आहेत, एक शैक्षणिक धोरण कुठेतरी मरगळलेपणा ज्यामध्ये आलेला होता, तो मरगळलेपणा निश्चितच नवीन इकॉनॉमिक पॉलिसीमधनं जाणार आहेत. काल झालेल्या आदरणीय संजयजी चाकणे सर आणि विद्यासागर सर यांच्या व्याख्यानातनं सुद्धा आपल्याला नवीन शैक्षणिक धोरणातील अनेक अडथळे दूर होतील अशी एक नवीन उर्मी आपल्याला मिळालेली आहेत. आज देखील आदरणीय धांडे सर आणि शुक्ला सर या दोघांनी जी इन्फॉर्मेटिव्ह जी माहिती दिलेली आहेत, बेसिकली सरांनी NAACच्या संदर्भात जे काही क्रायटेरिया डिटेलिंग सांगितलेलं आहेत. NAAC म्हटलं की आपल्या मनात जसं इंग्लिशची भीती असते तसं NAACची भीती बऱ्यापैकी आम्हाला प्राध्यापकांच्याही मनात असते, पण सरांनी अगदी पॉईंट टू पॉईंट आम्हाला या ठिकाणी उद्बोधित केलेलं आहे. सरांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून निश्चित आमच्यामध्ये सुद्धा इम्प्रूव्हमेंट होणार आहेत सर. विद्यार्थीच नाही तर प्रत्येक प्राध्यापक आता अपडेट होण्याशिवाय पर्याय राहणार नाहीत आणि हे आम्हाला घडवण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण खऱ्या अर्थाने प्रवृत्त करणार आहेत. नवीन चॅलेंज आहेत, पण आम्ही सर्वांनी ते आनंदाने ॲक्सेप्ट करणार आहोत आणि आम्ही याचे साक्षीदार असणार आहोत.
भविष्यात आम्ही केव्हा तरी 70-80 वर्ष जगतो की नाही माहीत नाही, पण तेव्हा सांगू की आम्ही 2020चे साक्षीदार आहोत की आमच्यापासून ही नवीन शैक्षणिक धोरण सुरू झालेलं आहे. याबद्दल आम्हाला निश्चित अभिमान आहेत. पुन्हा एकदा महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर दिलीप शिंदे सर, या ठिकाणी उपस्थित असलेले केटीचे महाविद्यालयाचे प्राचार्य आणि आपले सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय व्ही गायकवाड सर, डॉक्टर सुनील जोशी सर आणि सर्व आमचे राज्यशास्त्र विभागाचे उपप्राचार्य आदरणीय ढगे सर, आयोजक संयोजक, मी सिन्नर महाविद्यालयामधून आलेलो आहेत. कालच जोशी सरांना आणि विद्यासागर सरांना आम्ही ऐकलेलं आहे. त्यानंतर मला पुन्हा एकदा संधी मिळालेली आहेत आणि या संधीचं नक्कीच आम्ही सोनं करणार आहोत. आयोजकांनी मला बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद. आज जे आम्ही भोजन केलं ते भोजनसुद्धा कॉलेजच्या वतीने खूप छान मिळालं, त्याबद्दल कॉलेजचंही मनपूर्वक आभार. आणि आपण सर्वजण या आयोजक कमिटीसाठी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचा एकदा आभार मानूया. आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर डॉक्टर दीपा कुचेकर मॅडम. प्रथमतः माँ वीना पानी को मैं वंदन करती हूँ. द्विदिवसीय संगोष्ठी के इस मंच पर मंचासीन सभी महानुभावों को मेरा सादर प्रणाम. साथ ही इस सभागार में उपस्थित सभी विद्वज्जनों को मेरा नमस्कार. बहुत सुंदर सा एक ऐसा आयोजन यहाँ पर किया गया है. राष्ट्रीय मूल्यांकन एवं प्रत्यायन परिषद और नई शिक्षा नीति 2020 एक स्वर्ण अवसर हम सब लोगों के लिए रहा है. इस राष्ट्रीय संगोष्ठी का आयोजन करते समय एक बड़ी विशेषता मैं यहाँ पर बताना चाहूँगी. जैसे ही हम लोगों को पता चला, ये सारे आभार मैं अपने आदरणीय प्राचार्य शिंदे सर जी के लिए ज्ञापित करती हूँ कि एक अवसर मिला इस दृष्टि से कि नई शिक्षा नीति क्या है जानने के लिए. सबसे पहले तो पुरानी जो शिक्षा नीति ने आयोग जो होकर गए हैं, यानी वहाँ से लेकर अब तक बहुत कुछ ऐसा पढ़ने को मिला. उसके लिए हमने किताबें पढ़ी, कुछ पेपर लिखना चाहा उसको लिखा, और उसके बाद यहाँ पर जो कुछ उस समय पढ़ते समय जो प्रश्न उपस्थित हुए, उन प्रश्नों का उत्तर ये जो सारे यहाँ पर महानुभाव उपस्थित हुए, जिन्होंने बहुत ही अपनी विद्वज्जपूर्ण वाणी में हम सबको संबोधित किया. उसमें कुलपति डॉक्टर पंडित विद्यासागर जी थे, साथ ही संजय चाकने सर जी थे, राघव माली सर जी थे, सुहास धांडे सर जी, रुपेश शुक्ला जी. आपने जो हमें संबोधित किया है उससे निश्चित रूप में हमें बहुत लाभ होने वाला है. एक अच्छा अवसर, एक अच्छा पथ आपने हमारे लिए प्रदर्शित किया है. ये जो सारा आयोजन हुआ है, इस आयोजन में जितने भी लोग सक्रिय रहे हैं, मैं उन सब के प्रति भी धन्यवाद देती हूँ. अभी मेरे बोलने से पहले जिन्होंने कहा है कि सर जी से तो सुबह हमने सुना कि रहने की व्यवस्था से लेकर भोजन की व्यवस्था तक हर कार्य बड़ा ही सुसंगठित, सुसूत्रबद्ध ऐसा संपन्न हुआ है. इसलिए मैं सबको इस संगोष्ठी के लिए साधुवाद भी देती हूँ और मुझे यहाँ पर बोलने का अवसर दिया उसके लिए भी धन्यवाद ज्ञापित करती हूँ. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. सर, आकाश आव्हाडसारखा नवीन पोरगा प्राध्यापक झाला आहे आणि कुचेकर मॅडमसारख्या मॅडम ज्या की अध्यापनामध्ये खूप पुढे गेल्या आहेत. आता आमच्या सगळ्यांसमोर नवीन एज्युकेशन पॉलिसीच नाही तर नेमकं 21व्या शतकाचं आव्हान काय, शिक्षणाचं करायचं काय, पारंपरिक शिक्षणाचं काय करायचं, हे सगळेच प्रश्न आहेत. आणि मला वाटते 4 दशकाची सेवा केल्यानंतर तुम्हाला तिथून जे दिसतं ते मला वाटतं तुम्ही इथं मांडलं पाहिजे. फक्त हा विषयच नाही तर तुम्हाला जे दिसतं, जे अनुभवतं, आणि मला वाटते वडीलधाऱ्याच्या खांद्यावर बसल्यानंतर, वडिलाच्या खांद्यावर बसल्यानंतर मुलाला लांबचं क्षितिज दिसतं. निश्चितच सर, तुमच्या खांद्यावर बसून आम्हाला पुढचं क्षितिज बघायचं आहे आणि तुमच्या नजरेतनंच तो खांदा आम्हाला या ठिकाणी दिसेल. आदरणीय सर, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आम्हाला यथोचित मनमोकळेपणाने या ठिकाणी मार्गदर्शन करावं. आदरणीय व्ही गायकवाड सर. काव खाली आले. Honorable dignitaries on the dais, the resource person of the first 2 sessions,
Dr. Shukla, Dr. Dande, the principal of this college, Dr. Dilip Shinde, then IQSC coordinator, Dr. Kadlak, convener of this seminar, Dr. Yanu Patil, Dr. Dage, and my friend, Dr. Sunil Joshi, and all the fellow participant friends. First of all, I would like to express my sincere gratitude to organizing committee, as the committee has given the opportunity to deliver the lecture. Actually, topic is a very tough because that NAP process is going on, and we have already started to discuss about the National Assessment and Accreditation Council. Actually, Madam as well as one of the fellow already explained about that. The track or journey of education policy is really very great. But very unfortunate thing, Dande sir, policies are very strong, but implementation level is a very poor. That is a tragedy of education policy. Not only for the education policy, but every year we are observing the same type of the situation. If you go through the track record or if you go through the history, then there were three different famous universities in ancient India, that is Nalanda, Takshashila and Vikramshil. And all the students who belongs to the South Asian country always tried to took the admission in very prestigious university like Nalanda, Takshashila and Vikramshil. Right now Takshashila is situated in Pakistan. Regeneration of the Nalanda is going on, and Dr. Vijay Bhatkar is the Chancellor of Nalanda University. And if you see the existence of the Vikramshil, that is already ruined or it is completely phased out. Why it is so? Because after that, all the different types of the disaster made, and because of that, not only Indian people, not only Maharashtrian, but all the Indian people face the lot of problem. And therefore, our higher education system was very poor. In 1835, the British government had established the committee under the chairmanship of the Stuart Mountain and John Mackello. And they have started or they have introduced some concept of the higher education. And immediately after that, in 1857, the British government had started the three different universities, that is Madras, Kolkata and Mumbai. And of course followed by JNU, BHU, Allahabad, etc. And British government had also established the one department or one committee, not committee, but one structure which is called as the Association of Indian Universities in 1925 to control and monitoring of all the different academic functions of the universities. But that